चला आज आपण बनवूया झटपट असं सुकं चिकन. पाण्याचं एक थेंबही नाही वापरता आपण सुकं चिकन बनवूया. आज सुकं चिकन बनवण्यासाठी आपण इथे घेतले 1 किलो चिकन. आणि चिकन मी हे स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतले बघा. व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं आहे. मीठ टाकून धुतलं आहे मी व्यवस्थित. तर आता आपण मॅरिनेट करण्यासाठी 1 चम्मच इथे मीठ टाकूया. 1 चम्मच हळद. आता आपण दुसरं काय याच्यात टाकणार नाही आहोत, फक्त मीठ आणि हळदीमध्येच मॅरिनेट करून घ्यायचे. मॅरिनेट करून आपण व्यवस्थित याला अर्धा तास ना साईडला ठेवूया. म्हणजे खूप छान टेस्ट लागतो. फक्त हळदी मिठामध्ये पण मॅरिनेट करून बघा. आता आपण हे साईडला ठेवूया आणि मसाला बनवायची तयारी करूया. आता मसाला बनवण्यासाठी आपण इथे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतले, 1 चम्मच घेतले धने आणि कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या. पाठीमागच्या असतात ना हिरव्या, ते छान लागतं त्याच्यामध्ये. 2 हिरव्या मिरच्या आणि थोडा पुदिना घेतला. हे मसाला बारीक करून घेऊया आपण. आता इकडे आपण कढई मांडली. कढईमध्ये टाकायचं आहे 2 मोठे चम्मच तेल टाकायचं आहे. थोडंसं तेल इथे जास्त वापरलं आपण. 2 ते 3 तेजपत्त्याची पानं टाकायचे तर आणि 2 मोठे कांदे टाकायचे. कांदा मी हा बारीक चिरून घेतला आहे. तुम्ही हवं तर उभा पण चिरू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे कांदा तुम्हाला आवडेल तसा कट करा. तर कांदा आपण छान गोल्डन होऊन द्यायचा आहे. मी कढीपत्ता टाकला. काही भागामध्ये ना कढीपत्ता टाकत नाही, पण आमच्या इकडे टाकतात म्हणून मी टाकला आहे. मला आवडतो कढीपत्ता नॉनव्हेजमध्ये. कांदा बघा छान लाल झाला आहे. आता आपण इथे 1 चम्मच टाकली अद्रक लसणाची पेस्ट. अद्रक लसणाची पेस्ट आपण 1 ते 2 मिनटं तेलामध्ये छान परतून घेऊया. अद्रक लसणाची पेस्ट 1-2 मिनटं छान परतली. आता इथे आपण 2 मोठे साईजचे 2 टमाटे घेतलेत लाल कलरचे छानपैकी असे. ते पण मी असे बारीक चिरून घेतले. तुम्ही हवं तर मिक्सरला याची प्युरी बनवली तरी चालते. टमाटर आपलं व्यवस्थित सॉफ्ट झालं. जो आपण वाटण बनवलं आहे ना खोबऱ्याचं त्याचं, ते टाकूया. खोबऱ्याचं वाटण बघा मस्त आपण परतून घेतलंय. आता आपण याच्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया. वाटण वाटताना ना याच्यामध्ये पाणी कमी टाका, नाही तर मग ते तेलात टाकल्यानंतर अंगावर उडतं. आता आपण टाकू याच्यात सुके मसाले. आता इथे मी तिखट बनवते थोडं झणझणीत, त्यासाठी 2 मोठे चम्मच टाकले लाल मिरची पावडर, 1 चम्मच हळद टाकली, 1 चम्मच चिकन मसाला टाकला आणि 1 चम्मच आपण इथे चिकन सुका मसाला टाकला. हा ऑप्शनल आहे, तुम्ही फक्त चिकन मसाला वापरला तरी चालेल. व्यवस्थित मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तेल सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे. आता मसाले एकदम छानपैकी असे मिक्स झालेत. आता आपण चिकन मॅरिनेट केलेलं टाकायचं याच्यामध्ये. चिकनला बघा मिठामुळे भरपूर पाणी सुटले. तर मीठ आपण मॅरिनेट करून करताना टाकले तर मीठ आपल्याला नंतर जपून टाकायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
आणि आपल्याला याच्यात पाण्याचा एक थेंब पण नाही टाकायचा आहे, एकदम आपल्याला वाफेवर बनवायचं हे चिकन. तर आपण 1 चम्मच इथे मीठ टाकलं आहे, मीठ जपून टाकायचं आहे. आता तर आपण टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला. मिक्स करताना छान असं मिक्स झालं. गॅसची फ्लेम आता स्लो ठेवायची आपल्याला. आपण याला झाकण ठेवून ना 7 ते 8 मिनटासाठी झाकण ठेवूया याच्यावर. बघा 7-8 मिनटं झालेत आणि चिकन आपलं एकदम गाळ झालं. याला मी मध्ये मध्ये हलवलं आहे व्यवस्थित असं. तुमच्या गॅसच्या फ्लेमवर डिपेंड करतं, 2-3 मिनटं जास्त पण लागू शकतात. हे बघा मस्त असं आपलं चिकन गाळ झालं आहे आणि आपण पाण्याचा एक थेंबही नाही वापरला आणि मस्त शिजलं आहे पण गाळ एकदम चिकन आणि स्मेल खूप छान येतो आहे. झटपट असं आपलं सुकं चिकन तयार झालं आहे. हे बघा तुम्हाला दाखवते मी शिजलं आहे का ते. असं चाकूने आपण चेक करून बघूया. हे बघा उलट्या साईडने असं दाबून बघितले, बघा एकदम गाळ झालं आहे मस्तपैकी असं. आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला. तयार आहे आपलं झणझणीत चिकन सुकं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.